शरद पवार वय वर्ष 85 आणि राजकीय कारकीर्द 65 ते 66 वर्षांची। या 6.5 दशकामध्ये शरद पवारांनी केलेल्या राजकारणावर वेगवेगळे खंड प्रसिद्ध करावे लागतील। मात्र एवढं करूनही शरद पवारांचं संपूर्ण राजकारण त्यात सामावणार नाही, कारण सध्या शरद पवारांच्या डोक्यामध्ये नेमकं कोणतं विचारचक्र सुरू आहे हे काही कळायला मार्ग नाही। एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा काहीही संबंध नाही असं शरद पवार म्हणतात, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची भाजप हायकमांडशी जवळीकही बरीच वाढली आहे। शरद पवारांच्या एनडीएतल्या एंट्रीबाबत गल्ली ते दिल्ली चर्चा सुरू असताना पवारांच्या या गाठीभेटींमध्ये काही राजकारण दडलंय का, बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। तारीख 22 जुलै, ठिकाण संसद भवनातील पंतप्रधानांचं कार्यालय। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात बैठक झाली। या बैठकीत नीट पेपर फुटी विरोधातलं आंदोलन, तरुणांच्या मनात सरकार विरोधात निर्माण झालेला रोष आणि विविध विषयांवरती चर्चा झाल्याचं शरद पवारांचं म्हणणं आहे। शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 जुलैला पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांचं दिल्लीतलं घर गाठलं। शरद पवारांची दिल्लीत भेट झाल्याच्या वृत्ताला प्रफुल्ल पटेल यांनी एबीपी माझाशी बोलताना दुजोराही दिलाय। तारीख 27 जुलै 2026, ठिकाण नवी दिल्लीतलं अमित शहांचं दालन। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन चर्चा केली। तटकरे आणि शहांमधल्या बैठकीला काही तासही लोटत नाहीत, तोच खासदार सुप्रिया सुळे बजरंग सोनावणेंना सोबत घेऊन अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचल्या। 22 जुलै ते 28 जुलै 4 वेगवेगळ्या बैठकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या हायकमांड्सना भेटतात। दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकमेकांशी भेटूनही चर्चा करतात। आता हे डॉट पॉइंट जुळवताना सगळ्यांना प्रश्न पडतो, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीएतल्या एंट्री संदर्भातली चर्चा ही खरी आहे का? आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात शरद पवारांनी स्पष्ट उत्तर दिलंय। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात एकीकडे शरद पवारांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर फुली मारलेली असताना त्यांच्या पक्षातल्या इतर नेत्यांनी सुद्धा नवी दिल्लीत झालेल्या बैठकांबाबत संदर्भासहित स्पष्टीकरण दिलंय। जो अन्याय युवांवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होता याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेब हे मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेले होते आणि ती चर्चा तिथं झाली। सुप्रियाताई ह्या अमित शाह साहेबांना भेटल्या, पण त्या भेटण्याचं कारण हे सुप्रियाताईंनी स्वतः सांगितलेलं आहे की 10 ऑगस्टला मी सुद्धा त्या कार्यक्रमाला जाणार आहे, एक छोटंसं रिसेप्शन, मग त्या अनुषंगाने त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी ते गेले होते। मी स्पेसिफिकली सांगितलं आदरणीय पवार साहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत आणि काही झालं तरी विचाराचा मी पक्का असल्यामुळे एनडीए बरोबर मी कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही। मी आणि सुप्रियाताई दोघंजण अमित भाई शाह यांच्याकडे गेलो, पण त्याचं कारण वेगळं होतं की रेवतीताईचं रिसेप्शनचा कार्यक्रम 10 ऑगस्टला आहे, त्याच्यासाठी आम्ही निमंत्रण द्यायसाठी गेलो। मग तिथे गेल्यानंतर मला असं वाटतं की मी माझ्या जिल्ह्यातली पण कायदा सुव्यवस्था विषय आहे ह्या अनुषंगानं मी पण सोबत होतोच, तर त्या विषयाने चर्चा बाकी आम्हाला फक्त रेवतीताईंचं निमंत्रण देणे हाच अजेंडा होता, तेवढा घेऊनच गेलो। दिल्लीतील 4 बैठकांशिवाय आणखी एका गोष्टीची दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या बारामती भेटीच्या आमंत्रणाची। शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानकडून गौतम बुद्धांचा पुतळा उभारण्यात येतोय। या पुतळ्याचं अनावरण 2 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्याचा शरद पवारांचा मानस आहे। पंतप्रधान कार्यालयाकडून अजून तारखेबाबत नक्की कळवण्यात आलेलं नसलं तरी नरेंद्र मोदी येणार आहेत हे गृहीत धरून बारामतीत तयारी सुरू झाली आहे। शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीत नेमकं काय ठरलं याबाबत अंदाज वर्तवण्याचं धाडस कुणीच करत नाहीये। सगळ्यात भेट झाली, त्याच्या काय चर्चा झाली त्याच्यामध्ये हे आपल्या कुणालाही माहित नाही। आता या सगळ्या वावड्या आहेत किंवा काय वस्तुस्थिती असेल पण ते आता आपण सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही, पण त्याच्या वरिष्ठ पातळीवर डायरेक्ट मोदी साहेबांनाच ते भेटलेले आहेत परवा। त्यामुळे आज मला सांगता येणार नाही की ते काय बोलले, काय चाललेलं आहे, जेव्हा समोर येईल त्यावेळेस ते आपल्याला कळेल। हे मी बोलणं म्हणजे नुसतं हवेत बाळ उडवण्यासारखं होईल। तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत मात्र
स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहेत. शरद पवार भाजपसोबत जाणार नाही म्हणजे नाही. शरद पवार, माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही. म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा आम्ही पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतोय, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही. शरद पवार साहेब काय निर्णय घेतील, सुप्रियाताई काय निर्णय घेतील, हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. परंतु संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि शरद पवार साहेबांची भेट झाली की तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? तुम्ही ज्या सिल्वर ओकची चाकरी करताय ती चाकरी बंद होईल अशी तुम्हाला शंका आहे का? गेल्या काही दिवसात तुम्ही नवीन मालक शोधलेलाच आहे राहुल गांधींच्या रूपानं. त्यांची चाकरी आणि गुलामी करा. पवार साहेब, सुप्रियाताई त्यांचा निर्णय योग्य घेतील. शरद पवारांच्या डोक्यात कोणतं विचारचक्र सुरू आहे याबाबत राजकीय विश्लेषक फक्त भाकीत वर्तवू शकतात. प्रत्यक्षात तसंच घडेल याची गॅरंटी देण्याचं धाडस बडे बडे राजकीय पंडितही करणार नाही. आणि त्यामागचं कारण म्हणजे शरद पवारांचा राजकीय इतिहास आणि वर्तमान. मात्र दिल्लीतल्या भेटीगाठींमुळे तुर्तास वातावरण निर्मिती झाली आहे हे मात्र नक्की. दिल्लीहून सोमेश कोलगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई.